चोरून करा पण भावावर प्रेम करा. ते सुद्धा प्रेम राहिलं नाही आता जमिनीला मार्केट आल्यामुळं. हे जमिनीच्या किमती वाढल्या. कोरोनाच्या नंतर काय बाजार उसळल्यात. कुत्रं खात नव्हतं आधी, आता जमिनीच मिळाला आणि त्यात रोड टच म्हणल्यावर तर बावळाट सुद्धा छतीफुगी होते. आपले रोड टच आहे म्हणते. हा, त्याच्यामुळे मुजीनच आहेत माणसं. बहिणीने एक वकील गाठला ना आणि एकच अर्ज टाकू द्या भावाच्या विरोधात, किती बी निभार भाव असू द्या, जाग्यावर लॉक असतो. का? कायदा तुमच्या बाजूने. पण एक वाक्य ऐका, पैसा आज असेल उद्या नसेल, बहीण भावाचे नाते आयुष्यभराचे. एका आईच्या पोटातून आपण जन्माला आलोय, पैशासाठी नाती तोडू नका. विडल हे समृद्धी हायवे, MIDC इंडस्ट्रियल एरिया जिकडं वाढला, ह्या सरकारचा पैसा ज्यांच्या तिथं बघा 90% नाते तुटलेत पैशामुळं. पैसा गौण विषय, नाते आयुष्यभराचे आहेत. ते प्रेम जपायला शिका. मूळ विषय चालू, रावण सोपा नाही. एवढा मातबर माणूस आहे, त्याला मारायच्या आधी प्रभू तुम्ही घोषणा केली की हेव लंकेचा राजा. अहो, मोठ्या माणसाने शब्द जपून वापरायचे असतात. मागं पुढं जर तुमच्या किल्पा जर निघाल्या ना, महाराज म्हणले रामा तुम्हाला सुद्धा जगायचं अवघड होईल. शब्द दिलेला माघारी घ्या. प्रभू रामचंद्र म्हणे बाण आणि शब्द रिटर्न घेणं हे आमच्या रक्तात नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय लेकिन बचन न जाय. जीव जाईन पण शब्द जाणार नाही. ह्याला राजा बनवणार म्हणजे बनवणारच. हनुमंतराय म्हणले कदाचित रावण जर मेला नाही तर. प्रभू म्हणले हनुमंतराया रावणाला दुपारी 12ला झपकिवणारे म्हणले त्यात तेळ मात्र शंका नाही. पण कदाचित जर काही कमी जास्त झालं आणि युद्धामध्ये जर मला विजय प्राप्त मिळाला नाही, लंकेचं राज्य मी जर जिंकू शकलो नाही, मी अयोध्येचं राज्य सोडेल. बापाच्या शब्दासाठी सोडलं, माझ्या शब्दासाठी सोडणार नाही का? त्या राज्याचा मी राखीव राजा आहे. ते राज्य सोडून मी इकडं आलेलो आहे. मी याला अयोध्येचा राजा बनवून, पण राजा बनवून हा शब्द खोटा ठरू देणार नाही. एवढी ज्या माणसाची शब्दावर कमांड असते तीच माणसं वंदनीय होतात. बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले. आवाज, त्याच्या चरणाचं वंदन करीन, सेवा करीन. कुणाची? बोले तैसा चाले. शब्द दिलाय ना, खरा करणार. गुरु बोलले, शब्द सांभाळणार. 2 मुद्दे झाले. आता तिसरा मुद्दा ऐका बरं का, रामाचं जीवन सांगतोय. वडील बोलले, शब्द सांभाळणार. आता वडील काय बोलले? काय झालं? दशरथ राजे लढाई करण्यासाठी निघाले आणि राजा दशरथाच्या रथाचं साऱ्या ते कैकई माता करत होत्या. थाप. जसं अर्जुनाच्या रथाचं साऱ्या ते कृष्णाने केले. अर्जुनाचे रथी, अर्जुनाचे रथी, अर्जुनाचे रथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी. बक्षी बोय प्रीती सुद्धा म्याने, बक्षी बोय प्रीती सुद्धा म्याने, सुद्धा म्याने. केले. दशरथ राजाच्या रथाचं सारं ते कै करत होत्या. आता नीट ऐका महिला मंडळ, 7000 वर्षापूर्वी रथाचं सारथ्य करण्याचं काम कैकई माता करत होत्या. आता पुरी इमान चालवते हे विशेष नाही. ही परंपराच आपल्या सनातन धर्मामध्ये महिलांना दुय्यम दर्जा नाही. अगोदर तुम्हाला किंमत आहे. वेदातल्या ऋचा बघा, अगोदर मातृदेव भव नंतर पितृदेव भव. धन्य माता पिता, कुळी कन्या पुत्र. विवेकानंद अमेरिका म्हणजे माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. पहिला शब्द आहे माझ्या बहिणींनो, दुसरा शब्द आहे माझ्या भावांनो. हा स्त्रियांचा आपल्या हिंदू धर्मानं केलेला सन्मान आहे.
जे म्हणतात ना उलट्या खोपडी, जे 2-4 पुस्तक वाचून टूर करणारे जे वाढले तर ना, हे नमुने म्हणतात की हिंदू धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिलं. अरे जरा नीट अभ्यास करा. नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटात आहे, त्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. म्हणे जनी म्हणे ज्ञान देवा बोला बंग, हा कुणाचा अधिकार आहे? स्त्रियांचा. त्याच्यामुळे महिलांना दुय्यम दर्जा नाही. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. स्त्री शक्ती अद्भुत शक्ती आहे. म्हणून एक वाक्य आहे का, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण, मुलगीच आहे भारतीय संस्कृतीचे शान, मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाचे जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण त्यासाठी देवकी आली पाहिजे. आणि मुलगी लय भारी, उलट मुलापेक्षा मुलगी बरीन प्रकाश देते दोन्ही घरी. पोरांचं काय खरं, इज्जतीचं खोबरं करून टाकतात. मुलगी इज्जत जपते पण आपल्याला किंमत नाही. शाळा भरली, बापाने विचारलं ताईला पोरीला तुला किती वह्या लागतात ग? पोरगी म्हणते बाबा मला 5 वह्या आणा, पैसे कमी असेल तर 4च आणा. पोरगी पोरला इथून इकडे इकडे तुला किती वह्या आणायच्या? मला आणा 22 का शाळा पेटवायची का? तू काय वह्या जळून शेकोटी करतो का काय? तुला एवढ्या वह्या लागत्यात कशाला? तू लिहित काहीच नाही, मग वजाला का हरतो का बापाला? बाबा कायम खदाने ढकलतो. अहो विचारच नाही पोरांपाशी. बाप उपाशी झोपला ना मुलगी पळत होती, बाबा उठा जेवण करा. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. 2 घास खा, गोळी खा, आराम करा. पोरग तसं नाही, खिडकीतून डोकावतं. झोपले कर म्हातार, झोप द्या म्हणलं. त्याच्या वाटणीच्या मीच चपात्या हाणतो म्हणलं. अरे तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे, जरा बापा बी ध्यान दे ना. पोरगी जर परीक्षेला बसली तर आलेली उत्तरपत्रिका पूर्ण भरून लिहिते, पुरवणीला उठते, पुरवणी जोडते, तरी हे नुसते रेषाच मारित असतो. उभ्या आडव्या उभ्या. एका पोराने अख्खं पान काळं केलं होतं. मग तू लिहिणार नेमका तोंडावर लिहिणार होता का काय? अरे जरा आदर्श बघा तुम्ही. मागच्या 20 वर्षाचा इतिहास काढा. 10वीत पहिली येणारी मुलगीच, 12वीत पहिली येणारी मुलगीच. आपले कुठे पोरं? ही स्त्री शक्ती आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला मुली नको वाटतात. आणि याला तुम्ही जबाबदार आहे, महिला मंडळ तुम्ही. स्त्री जातीचं स्वागत आधी तुम्ही करा. तुम्हाला मुलगा झाला तो हॉस्पिटलमध्ये खुश होता, मुलगा झाला. आणि पोरगी झाली की तोंड बारीक करायचं, पोरगीच झाली. आणि तुम्ही कोण होता? तुम्ही अगोदर स्वागत करा, तिचं स्वागत जग आपोआप करेल. स्त्री जातीची किंमत ही स्त्री जातीने वाढवली पाहिजे. मुलगी झाली म्हणून खचू नका. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत. आणि म्हणून कला क्षेत्र घ्या, क्रीडा घ्या, शिक्षण घ्या, आरोग्य घ्या, सगळ्या क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. देशाचं राष्ट्रपती पद एका महिलेकडे, बॉस द्रौपदी मुर्मू. देश तुमच्या ताब्यात आहे, राष्ट्रपती. आपण फक्त पतीत आणि ह्या राष्ट्रपती. पण कधी लोकांची डोकी बदलते आणि काही कळतच नाही. परवा एका गावात कीर्तनाला गेले होते, जोडीनं माझ्या पाया पडलं, 5,000 रुपये पुढं ठेवलं. मी नोटाकडे बघायचो, नोटा माझ्याकडे बघायच्या. पण ते आता डायरेक्ट हात लावता येणार ना. तो मला महाराज राम राम, मी मला जे हरी, तो मला महाराज ही माझी मंडळी. म्हणलं छान आहे, राम सीतेचा जोडा आनंदानं संसार करतो. मला महाराज ही माझी मंडळी तुमच्या पुढं 5,000 ठेवल्यात, हिला 9वा महिना आहे, मग सांगा पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं 5 कशासाठी दिल्यात. आता मला जर कळालं असतं तर मी इतकं रोज 2 गाव फिरलो असतो का? मी 2 गाव सांगितलं मला 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सरल्या, पोरगा नाही झाले. मी मला पोरगी नक्की होणार.
आता मुलगा नाही तर मुलगी होणार आहे, होऊन दे ना मुलगी. म्हणून तर चोकोबाराने स्पष्ट मागणी केली, कन्या तरी आयसी जैसी जैसी कन्या तरी कन्या तरी आईसी देई जैशी मीरा मुक्ताबाई. स्त्री शक्ती अद्भुत शक्ती आहे. स्त्रियांना नाव ठेवण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांवर टीका करत होती. एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. त्याच्यामुळं तुम्हाला स्त्रीला लक्ष्मी म्हणतात. पाय लक्ष्मीचे हाती. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोचे कधी भांडणं होतं आणि चुकून झाले, नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसती फुगती धुपती, स्टँडवर जाते, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारी म्हणले तो 2 महिने येणार म्हणते, 2 तासात कसं काय आले म्हणले. होतच असतं कमी जास्त, मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा असतो का. आणि आता काय आपलं रुसायचं वय राहिलंय का. पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या नोकरीला लागन, होतच असतं कमी जास्त, मग निघून जात असत्यात वय. मग आधीच कशाला फुसफुस करायचा. सुटत तर नाही बोलल्याशिवाय. तर शेतकऱ्याचं लय भारी, भांडणार, झगडणार, राडा करणार, धिंगाणा करणार, भांडी आपटणार, पण कड लावणार. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का. शेतकऱ्याची बायको काही कमी बोलत नाही, ते बी चांगलं टोकाचं बोलते, पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मुळ नाही. आता हाई का नाही आम्हाला काय, मला आमच्याकडे मशिनी आहेत का काय मनातला मुळ मोजायचा. तू म्हणतोय मग नसन बोलणार, पण संसारच हँडल करते माय बाबा. आणि जे काम करतं ते बोलतच असतं. आणि शिकलेला माणूस राग आला तर तडातड बायकोच्या 2 कानाखाली टाकू शकतो. बायको बी फुसफुस करून ते सहन करू शकते. शिकलेल्याला म्हणावं तो दाकेवर हाणून. अरे हाणायचं तर लांबच, ती बोलू सुद्धा शकत नाही तोंडानं. ह्यांची जर भांडणं झाले ना नवरा बायकोचे, हे शिकलेले मुंबई पुण्याची, मेसेजवर बोलतात व्हॉट्सअपवर. रुसल्यावर तोंडाने बोलायची टाप नाही त्याची. हे होऊनच बायकोला मेसेज करतो हाय, तिकडून रिप्लायच नाही. हे परत हाय, मरायला लागला हाय लागून मरचिल ना का तू. हाय 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 करतो. ती त्याला मुजीतच नाही. लगेच म्हणतो काय झालं रुसायला. लगेच ती तिकडून चिन्ह पाठी तोंड वाकडे केला. हे हुलय बेकार आहे बर का. सगळ्या भांडणाचं अधिष्ठान म्हणजे हू केलं की लगेच ह्याला बी राग येतो. मला हू करते, इकडून लगेच चिन्ह पाठवतो, असं कानाखाली हाणलेलं, कानाखालीच हानी. लगेच तिकडून चिन्ह पाठवते डोळ्यातून पाण्याला, मला मारू नका मोबाईलवर. अरे मोबाईल ठेवून सणासन लावणार 2 कानाखाली. काय शिकलेलं मला सांगा. शहरात आहे ना, बायको विचारते नवऱ्याला आज तुम्ही किती चपात्या खाणार. म्हणजे आधी जास्त बी खायचा नाही, कमी सुद्धा. ती 3 वाजताच विचारते, शिरवाळ पडलं की संध्याकाळचं नियोजन आज किती खाणार. तेव्हा जर म्हणला 2 अरे 2 नको का काय याला. लयच अवघड हो. त्यांना तरी काय म्हणायचं, किलो नाही पीठ आणावं लागतं, त्यांचं डब्यात असतं ना. आपल्या शेतकऱ्याच्या
घरात नुसती पोतीच्या पोती थपेला लागल्या. किती पाहुणं येऊन द्या आणि काही येऊन द्या, त्याला पोसायची ताकद आमच्या शेतकऱ्याच्या मनगटात आहे. माय बाबा पैशानं गरीब असल पण मनानं राज आहे. एक पाहुणा जर शिटीत जे झाला तरी कुरकुर करतात, घरी बोलवीत नाहीत. काय काय हॉटेलला थांबा म्हणतात, सगळी व्यवस्था करतो, पैसे ट्रान्सफर होत्या, घरी येऊ नका, चाललंय सुखानं जगू द्या आम्हाला. ते घरी सुद्धा बोलवीत नाहीत पाहुण्याला, सगळी व्यवस्था हॉटेलला. पण शेतकऱ्याचं तसं आहे का? जत्रेला 50-50 माणसं एका घरामध्ये, मायबाप पोळ्याशिवाय जेवण नाही. याला शेतकरी उगाच त्याला राजा म्हणत नाहीत, बळी राजा. अरे जग पोषवतो ते, पाहुण्या रावल्याला पोसायचे काय अवघड ताकद आहे मायबाप. हे जग कुणाच्या जीवावर खातंय? शेतकऱ्यांना नाही पिकवल्या काय माती खात्यान का? थोडा कांद्याचा भाव वाढला आणि थोडे टमाटे वाढले, हे शिकलेले ठाय ठाय उड्या हाणत्यात, भाव कडाडले. आम्ही काय खावं? तू वाळू खा, इटा खा, आबरकच्या पिशव्या खा, माती खा, ढेकळं खा. अरे शेतकऱ्याने थोडं श्रीमंत व्हायचं म्हणलं की लगेच ह्यांना न असो कस काय? अरे सगळं तुमच्याच बापाचं आहे का? भाजीपाला उघड्यावर चपला इसीच्या काचमध्ये. या जगात जी व्यक्ती एखादी वस्तू प्रोडक्ट तयार करते त्याची किंमत किती असावी याचा अधिकार त्या मालकाला असतो. एखाद्यानं समजा एखादी कॅमेरा निर्माण केला, बॉक्स, साऊंड, माईक, वायर, मोबाईल आदी करून, ते कंपनी म्हणले ना आम्हाला लाखाला विकायचा, लाखच द्यावा लागते. फक्त जगात एकच व्यक्ती अशी आहे की त्याने धान्य पिकवायचं, शेतकरी. पण त्याचा रेट ठरवण्याचा अधिकार त्याचा नाही. हे आमचे आता प्रवीण महाराज आले ते, यांनी कांदा लावला होता. 1 एकराला खर्च झाला 60,000 आणि कांद्याची पटी आली 50. आता हे कीर्तनात आमच्या संगत म्हणून मिळ बसतो या. अरे मरण ना. लोक म्हणतात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून. अरे जावे त्याला हौस आली का मरायची? त्याला काय पोरं नाही? त्याला वाटत नाही माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं? कोट रुपये फी कुठून आणायची? हे गोरगरिबाचं जीवन फार अवघड आहे. आणि ही सरकार विरोधात निसर्गाचा मे नाही, आडतीवाली वजनात हाणत्यात. शेतकरी मेला इकडं रानात गहू भिजू आणि गव्हाला थोडा डाग पडलेला असला की ते शेड जे तिकडं चेचमेतून बघत आहे, भिजलाय काय? थोडा डाऊनच क्वालिटी वाटते, रेट कमी आहे. अरे गहू पाण्यानं भिजतो पण शेतकरी घामानं भिजतो, आणि जो घामानं भिजतो तोच इतिहास घडवत असतो मायबाप. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांच्या जीवावर ते चालतं चोख. माझा बळीराजा घाम गाळतो, कष्ट करतो आणि या काळ्या मातीतून सोनं पिकवतो. त्या शेतकऱ्याच्या जीवावर हा भारत देश 2 टाइम सुखानं खातो. विडवलं भांडणार पण कडच लावणार शेतकऱ्याची बायको. हिथं आपला विषय चाललाय. तसं मालक लढतायत आणि बायको रथ चालवते. कै हिथं मूळ विषय चालू. बोले तैसा चाले सांगतो, नीट ऐका. रथाचं सारथ्य कै माता करतायत राजा दशरथ. पुढच्या शत्रूला शस्त्र मारण्यासाठी शस्त्राचं चिंतन करतात. तुम्ही बघा हे महाभारत रामायणात असे ते 2-4 मिनिटं मंत्र घुक येतात. आधी बघा नागास्त्र, ब्रह्मास्त्र, वरुणास्त्र, वेगवेगळे अस्त्राचे प्रकार आहेत. त्याचं चिंतन करायचं, मग ते आवाहन करायचं आणि मग ते वज्र काय जे असेल ते शस्त्र पुढच्या फेकायचं. शस्त्राचं मंत्राचं पठन करतायत. मन एकाग्र झालेलं आहे दशरथ राजाचं. तशा परिस्थितीमध्ये रथाचं चाक एका दगडावर आपटलं. खाड दिसेने रथाच्या चाकाचा एक सल तुटला आणि रथाचा चाक निष्ठून पडणारी अशी परिस्थिती निर्माण झाली. कैकेयीने विचार केला, या परिस्थितीमध्ये मी नेमकं काय करू शकते? मालकाला विक्षेप न करता स्वतःच्या जीवाची बाजी लावली. एका हातानं रथाचा लगाम आणि एका हातानं रथाचं चाक दाबून धरलं. काय पराक्रमी असेल कैकेयी, पण चाक निष्ठून दिलं नाही. मालकाला विक्षेप नको. आत्याची जर कैकेयी असती तसल्या टचीत म्हणली असती, होय व होय व इकडं बघा की हे चाक कुणीकडे चाललंय. दशरथानं त्यो बाण पुढच्याला नसता हाणला, जवळच सोडला असता. अरे माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? लक्ष्मी कशाला म्हणतात? पतीच्या मनातलं त्याला ओळखता आलं पाहिजे. तशा परिस्थितीमध्ये रथाचं चाक दाबून धरलं, बाण सोडला आणि तोच बाण पुढच्या शत्रूच्या वर्मावर लागला. शत्रू गतप्राण झाला.
आणि दशरथ राजाला युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. शेवट मॅन ऑफ द मॅच. आता चालू नाही क्रिकेट. कसा विजय झाला त्या दिवशी. इंडिया विरुद्ध पाकिस्तान. आणि मग कुणामुळं हा विजय. केंद्रबिंदू एक असतो प्लेयर. बॅटिंग मध्ये तर रन जास्त काढतो, विकेट तरी जास्त घेतो, फिल्डिंग अशी करतो की त्याच्या कॅचवर मॅच फिरत असते. म्हणले आजची मॅच जिंकली असेल तर फक्त कैकईमुळं. कैकई तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचंय ते माग. कैकई म्हणले 2 वरदान द्या, पण आता नको, वेळ आल्यावर मागण. वेळ आली कधी. राम राज्यावर बसणार, राजा होणार, त्यावेळेस अहो कैकईच्या मनात पापच नव्हतं. ओ कैकई लय भारी होते. ही मंत्र आहे का मंत्रा. पहिलं डोकं टाप असलं पाहिजे बघा. ही विष कालवणारी जी माणसं असतात ना, अरे 2 सासून जर सुखानं चालत असेल तर शेजारणीच्या पोटात दुखतंय काय कायच्या. बाई माझी भांडतीने हिजी कसं काय गोड बोलवती. ती जाऊन त्या म्हातारीच्या कानात जहर होत. ती काय लेकी सारखं प्रेम करते त्या सुनवर. तसं नसतं. लेक ती लेक, सुन ती सुन. ही कान भरणाऱ्या ज्या अवलादीत ना. आणि मुक्तिराम बाबा मुखातून गेलेलं विष जहर निघू शकतं, पण कानात ओतलेलं जे जहर आहे ना, हिथून काय एकदा चार्जिंग झाली ना, त्याला डॉक्टर लवकर सहसा भेटत नाही. इकडून गेलेलं जाऊन रोगल प्या, इंड्रल प्या, किती हाना डॉक्टर नळ्या टाकू टाकू बाहेर काढित ते क्लिअरच करून देतय माणूस. किती जहर प्या, पण कानात काय एकदा जहर गेलं, शब्दरूपी जहर, कल्पना, दुर्बुद्धी, माणसाचा माइंड सेट होतो. बस किती चांगला असलं तरी तो दुर्जनच दिसतो. तशी मंत्रीने अशी कानामध्ये विष पेरणी सुरू केली. काही लय खुश होते. राम राजा होणार, राम राजा होणार. मंत्र म्हणले काय एवढी खुश आहे. म्हणले माझा मुलगा राजा होणार. मूर्ख आहे का, तुझा नाही सवतीचा. आपलं ते आपलं रक्त डेने कशाला केलाय. आणि लागली का उड्या हाणायला. ते होईन राजा आणि तुझा भरत ठेवीन छत्री धरायला. कार्यकर्ते असतात ना, बोर्ड, टेटस, खुर्च्या, आवाज कोणाचा, एवढ्यावरच माल नेत्याने दाबायचा, खालची बिडे वाढायला. बिडे सुद्धा मिळत नाही इलेक्शन संपल्यावर त्यांना. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होती त्यांची. तसं राम होईन राजा आणि तुझ्या भावाला ठेवीन छत्री धरायला. ह्याच्यासाठी का तू मुलाला जन्म दिला. आणि म्हणले आता काय करू शकते, आता वेळ गेली, उद्या तेव्हा राजा. वेळ नाही गेली, आता तर वेळ आली. ती 2 वरदानं काय पूजाय मागितल्यात का. तिच्या ध्यानात बी नव्हतं. कैकईच्या ध्यानात बी हिनीच आणून दिलं. काय माणसं आहेत बो. हो, तुम्ही संगतीत कुणाचे आहेत ह्याच्यावर तुमच्या आयुष्याचा मोठेपण आहे. संगत चांगल्याची करा. म्हणून तुकोबराय म्हणले नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, संपदा संत संग देई सदा. संगत फार महत्वाची. एक जणाने पेढा बनवला आणि बाजारात ते काय गेलं, कोणा मला म्हणलं बोलू नका. आणि बाजारात गेलं पेढ इकायला, कोणा संग दुस्ती कराय ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकत्यात तिथं पेढ्यावाल्यानं दुस्ती केली. आणि मग हे म्हणायचं लय पेढ गोड आहेत, आणि ते म्हणायचं खाल्लं की मरतंय. म्हणजे रुपया बे भावाने व्हाय ना. का सज्जन को सज्जन मिले तो 2-2 मारे बाता, आणि दुर्जन को दुर्जन मिले तो 2-2 मारे लाता. म्हणून संताचे संगते, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पते पंथे संगत. एकच वाक्य बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये.
परमार्थात असून सुद्धा अनेक माणसांची चुकीची पावलं पडली, पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा त्यांचं चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबारांसारख्या संताची घडलेली संगत. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही संगतीत कोणाचे आहात ह्याच्या आयुष्याची प्रगती आहे. विडवलं मंत्रेनं विष कालवलं आणि कैकेयीनं दशरथ राजाच्या समोर आपल्या मागणी पूर्ण करण्याविषयीची विनंती केली. आता ऐका, शब्द कुणी दिला होता? दशरथाने. कुणाला? कैकेयीला. मग कैकेयीच्या शब्दावरून प्रभू रामचंद्राला वनवासाला जाण्याची गरज काय? प्रॅक्टिकल विषय ना. बापाने शब्द दिला आईला कधी, आणि आता आईला त्या वचनाची आठवण झाली आणि त्या वचनावरून राम वनवासाला पाठवायचा. अहो हे बसतच नाही ना तत्वात. कलियुगातला जर राम असता त्याने दशरथ खोलीत कोंडला असता. बाबा तू काही वचने द्यायची, माझ्या हातात तोंडाशी आलेला घास काही राहून घेतो बाबा, जगू देणार तुझं लिकरू ना मी, मला वनवासाला पाठवतो का? रामाने दशरथाची इतकी फजिती केली असती, दशरथ जगूनच दिला नसता, बोलू बोलूच घायल केला असता. अरे माझा जन्म होण्याच्या आधी राम जन्माला आले होते तेव्हाच नाही. तुम्ही कधी शब्द दिला आणि त्या शब्दाची तुम्ही आता आठवण काढता मला वनवासाला पाठवता. पण आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व. आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व वाढतो, वडिलांची शान वाढतो. माझ्या कृत्यामुळं जर माझ्या वडिलांची इज्जत, माझ्या वडिलांची शान, आमच्या रघुकुलाचा स्वाभिमान जर वाढत असेल, लात मारतो त्या राज्यावर. गेले वनवासाला निघून का? बोले तैसा चाले. अरे स्वतः बोले तैसा चाले, गुरु बोले तैसा चाले, न वडील बोलले तैसा चाले. विडवलं त्याची वंदी न पावले, तीच माणसं वंदनीय होत असतात. आता एक वाक्य सांगा, बोले तैसा चाले हा शब्द आणि हे वाक्य कलियुगासाठी नाहीच. आता काय बोलणं चालणं काय चालण्यासाठी बोलायचं असतं काय? तेव्हा शब्द काय सांभाळण्यासाठी द्यायचे असतात का? शब्द फिरवायसाठी असतात, पाळण्यासाठी नाही. कलियुगातला नियम आहे. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, बोले तैसा चाले ना. आता एक नवीन नियम लक्षात ठेवा, फक्त नीट बोले एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी अभंग सपज. अरे बोलणं सुद्धा नीट नाही माणसात, लईच डेंजर बोलते, सहजच बोलतात पण गावच. मोठ्या माणसाच्या घरी जेवायला गेलो, सासरा माझ्या ताटापाशी बसला, सुन मला दम टाकायचा, वाढ भाजी, वाढ भात, वाढ महाराजाला चपाती, वाढ गुलाबजाम. ती म्हणली महाराजाला खाऊ द्या, तुम्ही कदम गबस, तुला कळत वाढ महाराजाला चपाती. त्यांना काय असलं दुसरीकडे खायला मिळतंय का? आम्ही काय भिकारी का काय सहजच बोलतात म्हणे. हे ह्यांचं म्हणजे जीवच ताब्यात आहे. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं. विडवलं कसं बोला, साच आणि मवाळ, मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मितल्या बोली बोली जे, मितल्या पावले चाले जे, निद्रे ते मानू दे जे, कौन एक वेळ मोजक बोला. बोलो आयशे बोले जेने बोले किंवा बोलावा विठ्ठल. नाथ म्हणले बाकीचं बोलूच नका, हरी बोला नाही तरी बोला, व्यर्थ गलबला करू नका, मुखी अमृताची वाणी. असं माणसाचं तो बऱ्या म्हणले आम्ही बोलण्याची नाही, आता देवावी ना. आम्ही बाकीचं बोलतच नाही, देवाचं किती बोलतो सांगू का? माझी मजा झाली अनावर वाचा, अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, अनावर वाचा.
छंद या नामाचा घेतल अशी बाकीचं बोलत नाही फक्त देवाचंच ह्या शिवाने असं मधुरा वाणी उठी तुका म्हणे वाव पोटी चांगलं बोलावं आवाज द्या लोकांना वाटावं यांनी बोलत राहावं ना आपण ऐकत राहावं माणसाचं बोलणं चितकं वाईट आहे आपण सगळे माणसं बोलण्यानेच तोडली हो गावात एखादा वारकरी वाढला की लगेच त्याला टुचून बोलणार आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडान आधी तर लई पिऊन वाकडा होत होता ना आता लागला काकडा करायला ते म्हणतो नसती का ते बरं पहिलं पियत होतं मला कोण बोलत नव्हतं बोललं की हानीत होता पियता यायना हानता यायना आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही तुका म्हणे तोची संत स्वशी जगाची आगाद तुका म्हणे हसे जन नाही गाणं तैठ आहे लोकाचा लोट घ्यायचा नाही लोक बोलण्यासाठीच असतात आपलं उत्तर कामात नाही द्यायचं आणि एक सांगतो चर्चा करणारे सुद्धा पाहिजे त्यांच्याशिवाय प्रगती होत नाही 2 तरी माणसं आपल्यावर जळलेच पाहिजेत तरुणांना सांगतो तुम्हाला आयुष्यात काहीच कमवता नाही आलं तरी चालेल पण 2 तरी माणसं तुमच्या कडकडून जळाले पाहिजेत एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा निंदा उशिकी होते जो जिंदा होते आणि लोकांचं कसं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा त्यांना गोड बोला त्यांच्या पुढं करा मग म्हणतात भारी म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट असं कसं काय असं आणि कसंही वागा नावच ठेवणार बघा तुम्ही 4 माणसात बसले एखाद्या माणसाचा स्वभाव मोकळ्या मनाने असतं ते 2-4 शब्द फडफड बोलून जातं ती बोललं गेलं की शेजारची ती उठून गेले की म्हणतात हा मूर्ख आहे ती त्याला काय कळतं का काय का आपलं शांत बसा मोठ्या माणसात वच करू नाही वगे वाच काही बोलत बसतं अक्कल नाही त्याला म्हणजे बोललं तरी प्रॉब्लेम नाही बोलू द्या घमेंड आहे त्यांना ती काय बोलत का चालत का काय आपल्याला सांभाळून घेतं का म्हणजे नाही बोलला तरी प्रॉब्लेम बोलला तरी प्रॉब्लेम आपल्या पाहुणाऱ्या वेळेत एखादा माणूस असा असतो बघा तो कोणताच कार्यक्रम सोडित नाही बड्डे पूजा वास्तुशांती कीर्तन 10वा 13वा टोटल कार्यक्रम अटेंड करतो त्या बी माणसाला लोक म्हणतात बोंबलत फिरत ती आणि त्याला काय काम आहे बा हेव पाहुणा झाला की तेव पाहुणा आणि तेव झाला की हेव पाहुणा घरदार बघाव बायका पुरं पैसा कामाव व्यवसाय करावं नसता बोंबलत फिरवतो म्हणजे फिरला तरी प्रॉब्लेम आणि कोणत्याच कार्यक्रमाला नाही गेलं त्यांना काय माणूस की का त्यांना वाटतं पैशाने सगळे प्रश्न सुटत असतात शेवटी माणसंच कामाला येतात मग एखादा असा असतो तो 50-50 ॲडजस्ट करतो पण 50-50 जरी केलं तरी म्हणतात तेव ठाम नाही म्हणजे कसंही वागा आता मित्र पोरं स्वर येतात एखाद्या पोराने जरा देवाचा स्टेटस ठेवला लगेच दुसऱ्या दिवशी मित्र आता काय देव तीन लय धार्मिक झाला बाबा ते म्हणतं देवाचा ठेवला तरी प्रॉब्लेम मग ते दुसऱ्या दिवशी प्रेमाचा स्टेटस ठेवतो आता काय बघायचंय आता तर काय प्रेमात पडला का काय मग ते म्हणतो बरं ठीक आहे कॅन्सल मग ते असा मूड ऑफ झालेला एखादा स्टेटस ठेवला ह्याला कोणीतरी धोका दिला या अरे कसं वागा आणि काहीच नाही स्टेटस जरी ठेवला त्याला कनेक्ट मध्ये कसं राहायचं हे कळत नाही अरे समाज असाच आहे म्हणून कोणी वंदा माझा सोयीचा धंदा माझा सोयीचा धंदा माझा सोयीचा
नामचा सोहिताचा धंदा. आणि लोक बोलत असतात, आणि लोकांचं काय, अहो जेने मुख्य स्थवीन तेने निंदे पाठी लावी. जी माणसं तोंडा गोड बोलते तीच माग काड्या करतात. लय गोड बोलणाऱ्याच्या बी नादाला लागायचं नाही. आपल्याला वाटतं हे लय प्रेम करतोय, हा ते काड्या करीत असतो. ते तोंडावर फक्त माणसं जिंकत असतो आणि महाग आपलं पटांगण करून टाकीत असतो. त्यांचा काय नमुन्यांचा विश्वास आहे. मागल्या महिन्यात माझ्या एका गावात कीर्तन होतं. हे शांत बसा लहान मुलं. आले का? कोणीकडून आवाज येते मध्ये काय? हा त्यांना शांत करा. ही बारकाली लई विचित्री असतात. यांना काय महाराजांनी फिराज पडले ते गप्प कोणी बोलत आहेत. या कीर्तनात कालवा करायचं मला बोलू नको, ते मला तुम्हीच बोलू नका. आता मी म्हणलं मला बोलायला गावानी बोलले. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. विचारते मला, महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्या बारीक होती? म्हणलं वडल्या बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, बिडी. आता बिडी वाढल्या बारीकच होते ना. बाप रोज बडत ती बघत आहे. बिड्यावाले आगाव असत्यात. एक बिड्यावाला म्हातारा मला भेटलं. मी मला बाबा बिड्या वडून काय मिळतं? ते मला तुम्हाला भाजन करून काय मिळतं? म्हणलं पुण्य. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण? पुण्य मिळतं. ते मला आम्हाला बिडी ओढून पुण्यच मिळतं. म्हणलं नामचिंतन करून पुण्य मिळणारा श्लोक आहे. बिडीचा श्लोकच नाही ना तो. मला माहिती. त्याने मला बिडीचा श्लोक सांगितला. टाकडम तुकडम महत पुण्यम. म्हणलं म्हणजे? ते म्हणलं त्याचा अर्थ असा की दुसऱ्याने ओढून टाकलेल्या बिडीचं ताकडं तुकडं जर ओढलं तर महान पुण्य मिळतं. अरे म्हणलं मग सप्त करायची काय गरज आहे? बसाना ताकडं तुकडंच वडीत. ते मला त्याच्या पुढं काय? ते मला एक झुरका गंगा स्नानम. एक झुरका वडला तर गंगेचं स्नान केल्याचं पुण्य. म्हणलं मग कुंभमेळा कशाला काढलाय बाळा? झुरकच वडील बसले असते ना सगळं. पुढं काय? ते म्हणला फुलम बिडीम वडम. फुल म्हणजे आखी. इसका पुण्य अन्नदानम. म्हणजे आखी घोसापुरी जेव घातले जेवढं पुण्य आहे का तेवढं आखे एका बिडीनं पुण्य. आणि मी म्हणलं होय व बाबा. आणि जर आखच बंडल वडलं तर? ते मला बंडल वडलं तर पुण्याची गणना कोण करी? ही बिडेवाली नमुने इतके आगाव आहेत ना. पूर्वी गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या. स्त्रीचं पात्र असले तरी पुरुष करायचे. गावातल्या पोराने नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण. आणि जिला द्रौपदी बनवलं तिला होती बिड्या वडायची सवय. म्हणजे त्या पोराला. आणि ती झाली द्रौपदी. बिडी तोंडाला लावले आणि झुरका वाढला. पण पडदा उघडणारं होतं ते जत्र जॅस पिलं त्याला टायमिंगच कळाला नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीने धूर तोंडात वडायला आणि पडदा उघडा एकच टाइम. गडबडीत द्रौपदीने बिडी फेकली पण धूर कुठे फेकता येतोय? तोंडात धूर तसा दाबून धरलेला. द्रौपदी स्टेजवर आली. पब्लिक द्रौपदीकडे बघायचा बेस दे थोडा. द्रौपदी पब्लिककडे बघायची आणि कृष्ण नुसता 2-2 फूट उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता काय बोलन द्रौपदी? द्रौपदी म्हणले कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हाणत्यान मला झपकिवत्या. माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे. मी तरी कवर दम काढू. द्रौपदीनं केलं दिला धूर सोडून. आख्या टेजवर नुसता धूरच. लोक म्हणले धूर कस काय निघाला? कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहीत आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळं अजून सुद्धा धूर निघतोय. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा धूर अधून मधून झटकांत. लोक म्हणले खरंय काय कळतं लोकाला तरी. हे कृष्णाला बी का सुचलं? कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारातला होता नाटकातला. बिडाला लोकांच्या नादी लागायचा. लोक अशीच असतात. आपला काय विषय चालू होता? माझं मागल्या महिन्यात एका गावात कीर्तन होतं आणि ज्याने तारीख दिली त्याचं नावच विसरलं गडबडीत. आता काय म्हणून लक्षात ठेवा बरं सांगा बरं. प्रवास बघाव का ते मॅप बघाव का फोन हँडल करावं का काही कार्यक्रमवाले बघाव का पुढच्या तारखेवाल्यांचे बघाव. गणगणित गेलं नावाच विसरून. ते कीर्तन संपल्या मला भेटलं ना. महाराज तुमचं कीर्तन लय पडलं ना. झाड आहे का काय म्हणलं पडायला? नाही मला निवळाचं आपटलं. अरे म्हणा झालं काय? गाव म्हणतंय चांगलं झालं. मला तारीख बी पुढच्या वर्षीची दिली आणि हेव कसं काय कीर्तन पडलं म्हणतो बा.
मी गाडीत बसलो, आत्मचिंतन केल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, म्हणलं ह्याचं नावच विसरलं. म्हणजे ह्याचं नाव विसरलं की माझं कीर्तन पडलं. ठीक आहे म्हणलं, डन. म्हणलं तू परत मला भेट, तुला दाखवतो. 8 दिवसांनी त्याच्या गावा शेजारी माझं परत कीर्तन. ते आलं कीर्तनाला. मी सुरुवातच त्याच्यापासून केली. म्हणलं हे रत्न आहे, रत्न. समुद्रातून जे रत्न निघाले ना, त्याच लेवलचं हे रत्न आहे. आणि लयच गोड स्वभाव. असा माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही. लयच खास. सगळ्याला कसं जोडून ठेवायचं हे या व्यक्तीकडून शिकावं. त्याची इतकी चार्जिंग झाली. ते कीर्तन संपल्या मला भेटला. मला, महाराज काय कीर्तन झालं राव आज. मला, महाराष्ट्रात तुमचा हात कोणी धरायचा ना, पायच धरायचे. म्हणलं डायरेक्ट 1 नंबर कीर्तन. म्हणलं पांडुरंगा, ह्याचं नाव घेतलं की रंगत आहे. आणि ह्याचं विसरलं की पडत आहे. समाज असा आहे, आपण त्यांच्याशी कसा व्यवहार करतो ह्याच्यावरती लोक आपले माप काढत असतात. म्हणून तुकोबाऱ्या म्हणले, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन. हो भक्ती करा, तेजोनिया जन. भक्ती करा, तेजोनिया ऐका तुका म्हणे आता ऐकावे वचन. तेजोनी या जनभक्ती करा. समाज असा आहे. त्यामुळे लोकांच्या बोलण्यानं आपल्या मनावर परिणाम करून घ्यायचा नाही. लोकांचा स्वभावाचे टोचून बोलणे, वरमी लागल असं बोलणे, आपल्या हृदयावर घाव घालणे, आपल्यावर टीका निंदा करणे, आपल्याला खचवणे, हे लोकांची काम आहेत. पण त्यांनी शब्दाचे केलेले प्रहार, हे प्रहार न समजता हे आपल्या गळ्यामध्ये पडलेले हार समजा. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यानं परिणाम करून घेऊ नका. लोक बोलत असतात. बोले तैसा चाले हे लय लांबची गोष्ट आहे. फक्त नीट बोले एवढं तरी लक्षात ठेवा. विडल. आता एक प्रश्न आहे, नीट ऐका. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले किंवा वंदीन पावले. म्हणजे बोलल्याप्रमाणे जो वागतो त्याच्या चरणाचं वंदन करायचं. मग आज कीर्तन संपल्या एखादा माणूस मित्राला म्हणला की उद्या मी तुला ह्याच मंडपात हाणणार, असं तो आज बोलला, आणि उद्या त्याने ह्याच मंडपात त्याला हाणलं. म्हणजे जसं तो बोलला तसं तो चालला. करायची का पूजा? बोले तैसा चाले, असाच आहे ना अभंग. मग महाराज हे तुमचं जोडायचं कस काय? तर याचा अर्थ सकारात्मक घ्यायचा आहे. बोले तैसा चाले म्हणजे स्वधर्माचं बोले, सत्कर्माचं बोले, जगत कल्याणाचं बोले, लोकहिताचं बोले, तैसा चाले. मूर्खावानी मग उद्या एखादा कीर्तन संपल्या म्हणून मी पीन आणि पियाला बोले तैसा चाले. करायची का पूजा? नो, हाणायचा त्याला, पूजा नाही करायची का? हे नेगेटिव्ह झालं. अर्थ सकारात्मक घ्यायचा आहे. विडवलं. आणि नुसतं बोलल्याप्रमाणे चालल्यानंतर त्याच्या पावलाचं वंदन करेन एवढ्यावर थांबणार नाही. त्याची काय सेवा करीन? अंगे धाडीत अंगना, अंगे धाडीत अंगना, अंगे धाडीत अंगणे, अंगे धाडीत अंगणे, अंगे धाडीत अंगना, अंगे धाडीत अंगना, धाडीत अंगणे, अंगे धाडीत अंगणे.
धाडीत अंगण अंगे धाडीत अंगण हो अंगे धाडीत अंगण अंगे धाडीत अंगण झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन. फक्त चरणाचं वंदन करून आवाज एवढ्यावर थांबणार नाही, त्याचा दास होईन आणि स्वतः त्याच्या हातानं स्वतःच्या देहाने त्याचं अंगण झाडून घेईन. अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करून त्याचा दास होईन. नुसता दास नाही, टोकाचा दास त्याचा होईन किंकर. उभा टाके जोडून कर. किंकर म्हणजे काय करू असा सतत प्रश्न करणारा, जी 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 म्हणणारा सेवक त्याचा होईन किंकर. उभा ठाके जोडून कर, पण कुणाचा बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले. तुकोबाराय म्हणले ओरिजिनल जर वैराग्यवान भेटला तर खांद्या घेऊन नाचन, डुप्लिकेट भेटला तर म्हणले माझ्यापाशी मग नाटकं जमत नाही. नो हे वैरागी ते सोपारे मज बोलता न वाटे. आणि भेटला बोलल्याप्रमाणे जर करून दाखवलं, तू कमाने करून दावी त्याचे पाय माझे दिले. करून दावलं ना चित्तात पाय ठेवून त्याचे पाय माझे जीव. खांद्यावर घेऊन नाचन म्हणले जर ओरिजिनल जर वैराग्यवान भेटला बोलल्याप्रमाणे वागलात, डुप्लिकेट भेटल्या तोंड जोडीन म्हणले आपल्यापाशी नाटकं जमत नाही. मग हा वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. नवरा बायकोची भांडणं झाली, बायको म्हणली जीव देईन आणि निघाली आत्महत्या करा रातच्या वाराला. घर सोडलं पण घरातून बाहेर निघताना बॅटरी घेतली, बॅटरी अशी फोकस मध्ये निघाली. शेजारी म्हणली कुणीकडं, म्हणली जीव द्यायला. बॅटरी कशाला, जरा येचो कट्ट्याचं भ्या वाटतंय म्हणली, रातचा इंदारचा आपलं जपून. येचो काट्याचा भ्या वाटते, ते जीव देईन का. वैराग्य नाही, वैताग. बोलणं सोपं, करणं अवघड आहे. काय झालं, एका गावात आहे ना एक जण पिऊन यायचं आणि रोजच बायकोला त्रास द्यायचं. मी म्हणन तसं वागायचं, म्हणन ते खायला करायचं, माहेरला जाऊन पैसे घेऊन यायचे. जर नाही तो ऐकलं साधूच होईन, संतच होईन. मला डायरेक्ट घरदार सोडूनच निघून जाईन. बायको घाबरली, म्हणली संत म्हणलं की तिच्या डोळ्यासमोर तुकाराम महाराज उभे राहायचे. तुकाराम महाराजांनी काय केलं, 400 एकर जमीन वाटून टाकली. 65 लाखाची जहागीरदाराची कागदपत्र इंद्रांच्या पाण्यात बुडिले. मुलाबाळांकडे लक्ष नाही आणि काय भांडारा डोंगरा जाऊन तप करीत होते, साधना करत होते. तिच्या डोक्यात तेच चित्र यायचं. ती म्हणले हे जर तुकोबारांसारखं संत साधू झालं तर हे प्रपंच चालवायचा कसा. मालक तुमच्या पाया पडते, तुम्ही मनन तसं वागते, शब्दाच्या बाहेर पाऊल टाकणार नाही, पण तुम्ही काय साधू होऊ नका. संधीचा फायदा घेतला, रोजच पिऊन यायचं बायकोला त्रास. हे पेताडीत ना ह्यांनी इतकं वाटोळं केलंय कुटुंबाचं, स्वतःचं आणि गावाचं सुद्धा. आणि या जगात आवाज द्या, सगळ्यात भाग्यवान बायको जर कोणाला भेटत असेल तर ओरिजिनल बेवड्याची बायको खरंच भाग्यलक्ष्मी माय. 1 नंबरचा संसार करते. हा पिऊन बायकोला मारतो पण कधी शब्दानं बोलत नाही, माहेरला सुद्धा दुःख सांगत नाही. तर भावाचं नाव कमवण्यासाठी आणि बापाची इज्जत राखण्यासाठी सगळं झालेलं दुःख सहन करते. आणि हा मूर्ख ह्याच्या त्याच्या संगतीला दिवसभर बोंबलत फिरतो,
दारूला प्यायला पैसे नाही भेटले तर ह्या बायकोनं दिवसभर दुसऱ्याच्या रानात मोलमजुरी कापूस याचा जायचं 200 300 400 रुपये काय असेल ते मजुरी कमवायची ह्याने संध्याकाळी वाट अडवायची मला प्यायला पैसे देण्यात आत्महत्या करेन आणि तिने त्याच्यातलं 100 काढून ह्याला प्यायला. अरे बाईनं तुम्हाला पोसाव हा तुमचा पुरुषार्थ? जरा लाजा धरा. वाघासारखा नरदेह मिळाला बाईच्या पैशावर दारू पिता. अरे कोणत्या राष्ट्रात जन्माचं जरा भान ठेवा. आपली लेकरं शाळेत जातात तुमचं गावात गैरवर्तन बघून बाकीचे मित्र त्या पोराकडे कोणत्या नजरेनं बघत असेल ह्याचा जरा विचार करा. लक्ष्मी सारखी बायको चंद्रसूर्यासारखी पोर आहेत पण या 70 रुपयाच्या बाटल्यानं संसार उद्ध्वस्त केले. बऱ्याच जणांचा पेताडांचा प्रश्न आहे तुम्ही एवढं महाराज बोलता आम्ही तुमच्या पैशाची पितो का? अरे तुम्ही तुमच्याच पैशाची पेताय पण चांगल्या कामाला पैसा लावा. जरा लेकरा बाळाकडे बघा. वाईट केलं म्हणजे चांगलं हे कसं शक्य आहे? वाईट वागायचं बरं सांगावं लागत नाही चांगलं वागायचं सांगावं कसं लागतं? लसूण चोरी येत राव लसूण पैसे नाही भेटलं तर शेजाऱ्याचा ही भुरटे चोर दारूसाठी काय चोरी त्यान सांगता येत नाही. आणि ओरिजिनल जरा बदलायचं ना ते म्हणे बास. महाराज बोलले झापडच उघडले मला आजपासून बदलच. पण जीव निसोय का क्वाडगा त्याला काही बोला ते उलट म्हणणार आमचं काय गेलं महाराजाचं रक्त आटलं बोंबलू बोंबलू. मर बाबा काय करतो. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाते है. अपने पुलों का पैसा खर्च कर मुंह में मिट्टे आते. तुमच्याच खिशातला पैसा जाऊन तुमच्याच तोंडात माती पाडून घेताय. सामाजिक हानी कौटुंबिक हानी शारीरिक हानी आर्थिक हानी मानसिक हानी. घरात किंमत नाही दारात किंमत नाही पाहुण्यारावळ्यात किंमत नाही. जरा आत्मचिंतन करा. निर्व्यसनी जीवन जगा. कीर्तन का ऐकता आम्ही जेम झाले बोंबलू बोंबलू तुम्ही पॅक झाले. महाराज लोक ते टीटेस ठेव बदलायचं कुणी? कमी कीर्तनकार वाट लावले का तुम्ही? खलास केले ना मेले ना महाराज आरडू बदलायचं कुणी? बदल होतो पण मंडपात हाय तोर. चांगला संकल्प करा आणि तो आचरणात आणा. शिवजयंती करताय ज्या राजाला सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाच्या शिवजयंतीला जर डीजे लावून दारू पिऊन तुम्ही धिंगाणा करणार असाल तर कधी राजांना आनंद होईल. म्हणून शिवजयंती कशी करायची महाराष्ट्राने घोसापुरीकडून शिकावा. आम्ही सप्ताह साजरा करतो हे आमचं सांप्रदायिक वैभव आहे मायबाप. आणि या सप्त्याच्या माध्यमातून चांगले संकल्प करा. एका कीर्तनात एका तरुणाने जरी व्यसन करायचं सोडून दिलं तरी खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन सफल झालं असं म्हणता येईल. आपल्यात बदल झाला पाहिजे. रोज ती पिऊन यायचं आणि बायकोला त्रास करायचं असंच करण तसंच करणं तर साधूच होईल. बोले तैसा हे जेव्हा सांगतो फक्त नुसता बोले बापक्या असं करीन आणि तसं करीन संतच होईनच. बायको वाळून गेली. आवाज शेजारीने आली म्हणली का ग खायला प्यायला असताना वाळून गेली. ती म्हणली हाय ही बरं ही रोजच म्हणतंय साधू होईन. शेजारी म्हणली तू टेन्शन घेऊ नको ही होत नसतं. ही फक्त बोलत आहे ही करत नसतं. तेव्हा म्हणला ना मी होईन तो डायरेक्ट म्हणायचं व्हा. ही शेजारीने अशी पाहिजे बघा. नवरा बायकोची भांडणं लागली तर मीठ येणारे असावं पीठ येणारे नसावं. नाही तर नात मारा शेजारीने सांगतात बघा. हॅलो हॅलो आवाज दे एक आवाज दे एक आवाज दे एक आवाज. वडा सोर या मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया.
का म्हणते. भावावर आरूढ होतं त्याला भारूड म्हणतात. सद्बुद्धीन दुर्बुद्धी ही शेजाऱ्याने आहे. सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला लिहिलं, मग हे दुर्बुद्धी म्हणते की बरं नाही केलं ही शेजारीन. तसे शेजारी म्हणले तू टेन्शन घेऊ नका. हे जर म्हणलं ना मी संत होईन साधू होईन, तो डायरेक्ट म्हणायचं व्हा. दुसऱ्या दिवशी आलं ढुसून ते, ए माहेरला जाऊन गाडी घ्यायची पैसे घेऊन ये ₹1,00,000. अरे हाल्यावर फिर ना, हाल्यावर बायकोच्या पैशावर कोर गाड्या घेतो तू. गाडाव घी बैलाव फिर. बाय कायम सासरवाडी भिकारी का काय तू दलिंदर म्हणे जगतो. जरा पोटचा गोळा दिला आणि त्यांनी जुला घ्यायला रे गाडीसाठी पैसे आणि ह्याच्यासाठी पैसे. ते म्हणजे नाही आणणार, संतच होईन म्हणला, साधू निघून जाईन म्हणला. ते म्हणले व्हा. हा त्याची जाग्याच उतरली. उत्तर कस काय बदललं बुवा. ते म्हणला खरंच होईन बरं का. तुम्हाला व्हा म्हणला, मी चाललो बरं का, निघा, परत येणार नाही बरं का, निघा. ते म्हणला अवघड झालं रे, उत्तर कस काय बदल. अरे गुरुच पक्का भेटला होता ना शेजारीन. घर सोडलं. आता आपल्याकडं कसं रामगड आहे, नारायणगड आहे, भगवानगड आहे, इकडं गोरक्षनाथ टेकडी आहे. अशा टेकडीवर एक ओरिजिनल साधू राहत होते. त्याने गाव सोडलं आणि डोंगराव गेलं, रामगडासारख्या वर मस्तपैकी डोंगराव गेलं. आणि तिथं जे खरे साधू राहत होते त्यांनी ओळखलं ही तिकडं वैतागले म्हणून इकडं आले. साधूने विचारलं त्याला कसं काय येणं केलं. ते म्हणा महाराज काय खरंय संसाराचं, नाही कोणाचे कुणी तुझे. त्या साधूला ही पेताड, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, काही नाही धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून हे सर्व मिथ्या जाणून शरण रेगा देवाशी आलिया संसारा उठा वेग करा. काय खरंय या संसाराचं, जाळोने संसार बैसलो अंगणी, तुम भगवंताशिवाय काय कर. तुका म्हणे तुझं सोड विना कोणी, ते चक्रपाणी वाचवून या म्हणून आलो. साधू महाराज म्हणले तू आता गाथा पाठ केला का. आणि पिऊन काय व्हायचंय म्हणला साधू. साधू महाराज म्हणले काढ कपडे. कपडे काढले, त्याला लुंगी नेसाय दिली, त्याचे कपडे काढले, ती पी ठेवली, त्याची राख केली, ती राख त्याच्या अंगाला फासली. त्याच्या जीन पॅन्टीची राख बम बम असं साधू बनला. कडक मध्ये साधू टकलं फिकलं केलेलं चाम 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 करायचं नुसतं राज्याला. आता रामगड कसा टेकाडावर आहे असा. आणि थंडीचे दिवस डिसेंबर, ऐन कडाक्याची थंडी, नुसत्या लाटाच्या लाटा यायच्या गार. आणि ही लुंगीवर उघड बम टनाटन उड्या हाणायच्या. असं बसलं. मग बायकोची आठवण झाली. मला शेटर देत होती, मफलर देत होती, मी झोपल्यावर माझ्या अंगावर पांघरून टाकीत होती, कुठून दुर्बुद्धी सुचली, इकडं आलो पांडुरंगा. बरं आता एक वेळेस माणूस थंडीचं सहन करेल, पण पोटाचं अरे जरी झाला संन्याशी मध्यानकाळी तोंडवाशी भूक लागल्यावर काय करील, मरण का. त्या साधूला म्हणला होय व आजचे अन्नदाते कोण आहेत आपले, हे वदनी कवळ घेता वगैरे काही नियोजन आहे का नाही म्हणले. का गावाच्याने झालं नुसतं उघडं बम करून टाकलंय, थंडी मरणाची वाजती, पोटाचं तरी बघा राव. साधू महाराज म्हणे हो लिंबाचा पाला जेवढा खायचा आहे ते. अयो मला पाला म्हणले आम्ही हेच खातो, भूक लागलं की मुर नाही म्हणला नको रे आपल्याला. उपाशी झोपलं ती. पहाटे 4ला तर साधू महाराज उठले बो. आता ह्याला 12 वाजता उठायची सवय, थोबाड वासून झोपलं होतं. दचको 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 दचको. काय झालं म्हणला. ओट ना म्हणले पहाड म्हणला. मग दिवस कुठं उगावलाय. दिवस उगवायला तर म्हणले आपला काकडा समाप्त झाला पाहिजे, आपल्याला आता काकडा करायचा. उठ म्हणले. म्हणले मग करा की हितच. हितं नाही म्हणले, खाली आता आंघोळ करायला. नदी काय डोंगरा वाजते का म्हणला, नदी खाली. अरे ते म्हणला मी रात्री खालून वर आलोय, आता वरून खाली, परत वरून खाली. 8:04ला काकडत लुंगीत पाय गुतला, गुडघ्यावर पडलं, गोठा मुरगाळला, हनवटीला दगड लागली.
उलता पालताच सपाटच करून टाकला त्याला. आणि ओरिजिनल साधू महाराज खाली आले, नदीत उडी मारली, बाहेर आले, काकडा सुरू केला. तरीही नुसतं त्या नदीच्या पाण्यात असं बोट घालायचं आणि पाण्याची किती गार लेवल ती चेक करायचं. अयो म्हणला किती गार पाणी आहे. अरे त्या साधू महाराजाचा सुरू झाला काकडा. तू पाण्यात बोट बुडवलं तर 3 जाग्यावर झाला वाकडा आणि संत व्हाया निघाला कर माकडा. ही बोलायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. बोले तैसा त्याला जिगर लागते, हिम्मत लागते, वैराग्य ही बोलायची गोष्ट नाही. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. त्यामुळे तुकोबाऱ्या म्हणले जर करून दाखवलं तर त्याचा होईन किंकर. उभा ठाके जोडोनी कर विठोबा रघुमाई तैसा चाले त्याची वंदे न पाहुले. ज्यांच्या जयंतीच्या निमित्त सप्ताहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बाबतीत ऐका. बोले तैसा चाले. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली की मी स्वराज्य निर्माण करेल. आणि 6 जून 1674 रोजी छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. बोले तैसा शपथ घेतली. स्त्रियांना सन्मान दिन दिलाच. प्रत्येक माऊलीला शिवशाहीमध्ये सुरक्षित वाटत होतं. छत्रपती माझ्या वडिला समान आहेत, माझ्या भावा समान आहेत, माझ्या मुला समान आहे. भावना समाजाच्या शेवटच्या घटकामध्ये निर्माण झाली. असं शिवशाहीनं प्रेरित झालेलं राज्य 18 पगड जाती एकत्रित घेऊन माझ्या छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं. आणि त्यांना घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? माझी जाऊले जिजाऊ मातेने छत्रपती घडवले. राजधानी रायगड स्वाभिमान त्या राजधानीचा. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान त्या राजधानीवरती
राजे आधी लगीन कोण झालं तर मग लग्न माझ्या रायबाज लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजे आमच्या सारखे मावळे पुन्हा पुन्हा जन्मळतील पुन्हा पुन्हा मरतील तुमच्या सारखा राजा युगायुगामध्ये घडत शाही शाही अनाची मोठी डोळ्या आता युवा पाहिजे नक्षीदार आओ शिवाजी खानानं राजाला खानानं दगा केला खानाला विमान मारला कटारीचा वार झाला शिवजयंतीचा सप्ताह म्हणल्यावर जरा छत्रपतींचा विचाराचा जागर झाला पाहिजे. वेळ आपला फिनिश 11 वाजले 5 मिनिटं लेट झालं, उलटा 9ला 5 मिनिटं कमी असताना सुरू झालं. पुढं जातच नाही, पण उगा आता मित्रमंडळींमुळं गेलं. सगळे आहेत माझे लाडके प्रेमाचे तरुण युवा शक्ती. तरुणांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातून अशी देशाचे धर्माचे वारकरी संप्रदायांची छत्रपतीची सेवा घडत राहावी. शेवटचं वाक्य बोलतो, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते तर गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावामध्ये एकी झाली आणि एवढा सप्ताह केला तर तालुक्यात चर्चा सप्ताह करावं तर घोषा पूर्ण केला तसा करा. हे तुमच्या एकीची आणि लय परंपरा ना, हे 2 आणि 3 वर्षातली इतकी ताकद लावून एवढं भव्य नियोजन, यासाठी जीव वतणारी माणसं असावी लागतात, आणि अशी युवा शक्ती आपल्या गावामध्ये आहे. म्हणून कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप. शिवजयंती विचाराची करा, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, जातीपातीचं राजकारण तरुण मुलांना करू नका. सध्या बघतोय आपण रोज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. सामाजिक सुलोका टिकून ठेवा. आपण ज्ञानोबा तुकोबा यांची लेकर आहोत, या भावनेने एक व्हा. माणसं तोडणं सोपं आहे, माणसं जोडणं अवघड आहे. गावगाड्यामध्ये 18 पगड जातीतली माणसं जीवाला जीव देतात. हे संप्रदायाचे विचार आहेत. आज 18 पगड जातीतली माणसं आहेत, पण आपण एकाच मंडपात मांडेला लावून बसलो. ही माझ्या ज्ञानोबारांच्या दरबाराची ताकद आहे. दुसरीकडे हे शक्य नाही. एवढी माणसं गोळा करायला पुण्यात ह्या नगरसेवकाला, नगरपालिकेला वगैरे एखाद्या नेत्याला 10 लाख खर्च झाला असता. 500 माणसं गोळा करायचं म्हणलं तरी 2.5 लाख जाते ते 500 माणसालाच.
तरी बी येत नाहीत, आली तरी गप मरत नाहीत, आणि जाताना बोंबाल त्यात 500ने ठरलं आणि 200नेच मिळालं. इतकी लोक इडीत. पण गावचा सप्ताह म्हणलं की अख्खं गाव झाडून येतंय. महिला असतील, आबालवृद्ध असतील, तरुण शक्ती असेल, युवा पिढी असेल, अत्यंत आनंदानं हा सोहळा अशीच आपली एक अखंड ठेवावी अशी या ठिकाणी विनंती करतो.